चा जो संदेश आहे तो संदेश जो बघणार आहोत आपण तो म्हणजे देवाबरोबर चालणे. आणि या देवाबरोबर चालणे हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट थोडीशी सांगतो. एकदा एक मुलगा आपल्या वडिलांने ठरवलं की आपल्या मुलाला मी एका मेळ्यात किंवा जो मेळा भरतो त्याच्यात मी तुला घेऊन जातो. आणि वडिलांनी आपल्या मुलाला काय दिली, काही ताकीद दिली, काही नियम दिले. त्याला सांगितलं की काही असू दे, मी तुझा हात पकडून ठेवतो, तू माझा हात पकडून ठेव, माझा हात सोडू नको कुठलीही परिस्थिती असो, कारण या मेळ्यात फार वाईट गोष्टी आहेत आणि तू हरपून जाशील आणि तुला फार त्रास होईल, तू माझ्यापासून दूर चालला जाशील, पण काहीही झालं तरी माझा हात सोडू नको. त्या मुलाने म्हटलं, बिलकुल पप्पा, मी तुमचा हात सोडणार नाही. आणि जसा हा मुलगा आणि बाप त्या मेळ्यात किंवा त्या गर्दीच्या जागेत गेले, या मुलाने बघितलं की अरे या मेळ्यात तर किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, अरे बापरे इथं किती चांगले झुले आहेत, इथे सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे गोष्टीचा मजा घेण्यासाठी किंवा या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी मला याच्याकडे पळणे, मला याच्याकडे धावणे आवश्यक आहे. आणि म्हणून त्या मुलाने काय केलं, हळूहळू आपलं मन बनवणं चालू केलं, कारण त्या मेळ्यातल्या ज्या गोष्टी होत्या त्याला आकर्षित वाटू लागल्या. अरे हे इथं आहे, माझा बाप मला हात घेऊनच चालून आला, हे मला नाही बरं वाटत, कारण ह्या गोष्टी राहिल्या, अरे ह्या गोष्टी राहिल्या, अरे हे सुटून जाईल. आणि हळूहळू या जगातल्या मोहामुळे, त्या मेळ्यातल्या मोहामुळे या मुलाने काय केलं, आपल्या बापाचा हात सोडला. आणि तो काय केला, त्या जोही त्याचा मोह आला, त्या गोष्टी, त्या चमकणाऱ्या गोष्टी, ज्या त्याला आनंद देणाऱ्या गोष्टी, ज्या त्याला प्लेजर देणाऱ्या गोष्टी, याकडे तो वळला. आणि आपल्या बापापासून तो काय झाला, दूर झाला. का? कारण त्याला या जगिक मोहाच्या गोष्टी फार आवडल्या. नंतर थोड्या वेळाने त्याला कळलं का ह्या सगळ्या गोष्टी या क्षणिक होत्या. तो आनंद जरूर होता, पण हा आनंदाकडे जसं मी गेलो, थोड्या वेळ पाहिल्यानंतर तो आनंद चालला गेला. त्या गोष्टी, जी चमक होती ते निघून गेली. ज्या गोष्टीविषयी मी माझ्या बापाला सोडलं, त्या गोष्टीविषयीचा सगळा मोह आता निघून गेला. पण त्याला एकच कळलं का माझ्या बापाचा हात मी सोडून दिला. म्हणजे जे त्याचा लॉस झाला त्याला कळलं का मी हा किती मूर्खपणा केला. आणि त्याला आता कळलं की माझ्या वडिलांनी मला का ताकीद दिली का तुला कुठल्याही या मेळ्यात जात असताना कुठल्याही गोष्टी असू दे, माझा हात तू सोडू नको, माझ्या सोबत तू चाल. आणि पण जेव्हा या मुलाने ते ऐकलं नाही, याच्या सगळ्यात शेवटी त्याच्या हाती एकच गोष्ट राहिली, निराशा. त्याला समजलं की ज्या गोष्टी मागे मी धावलो त्या गोष्टी जराही राहिल्या नाही, त्या गोष्टी माझ्या हाती सापडल्या नाही. तो आनंद, तो मोह ज्याच्याकडे मी गेलो, ती अशी गोष्ट आहे की जसं त्याच्याजवळ पळालो तेव्हा मला कळलं काही गोष्टी केल्याच या गोष्टीसाठी किंवा माझ्या मार्गात ठेवल्याच या गोष्टीसाठी आहे का मी माझ्या बापाचा हात सोडावा. समजलं? आणि ही गोष्ट जेव्हा तुम्हाला समजत असेल, आणि म्हणूनच आजचं वचन जे आहे, कारण देवाची इच्छा तुम्हा आणि माझ्या प्रत्येकासाठी या नवीन वर्षात एक आपण जात असताना का तुम्ही देवाचा हात पकडून चाला, देवाच्या सोबत चाला, ही देवाची इच्छा आहे. आपण वचन वाचू. कलेस्करास पत्र कलसीकरास 2:6 म्हणतं, आणि म्हणून ख्रिस्त येशू जो प्रभू, याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. म्हणजे तुम्ही त्याच्यात चाला, त्याच्या सोबत चाला, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाला, त्याच्या जवळ चाला, त्याचा हात पकडून चाला. आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे की हे जे नवीन वर्ष जे आपण जात आहोत, लक्षात ठेवा, जसा आजचा शेवटचा रविवार आहे, मला ठाऊक नाही का तुमचं जीवन कसं आहे, तुम्हाला ठाऊक नाही की माझं जीवन कसं आहे, पण आपल्या प्रत्येकाला आपल्या देवासोबतचा जो पाऊल आहे, आपलं देवासोबतचा जो वॉक आहे, आपल्या देवासोबतचं जे हात पकडून चालणं आहे, याच्याविषयी तुम्हाला ठाऊक आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, जर तुमच्या आयुष्यात, तुमच्या हृदयात जर शांती नसेल, तर तुम्ही त्या लहान मुलासारखे होऊन जाल की मी माझ्या बापाचा, देवाचा, चर्चचा हात सोडलेला आहे आणि शेवटी फक्त निराशा राहील. म्हणून मी तुम्हाला या गोष्टीसाठी प्रोत्साहन करत आहे का येणारं वर्ष तसंच जाऊ देऊ नका, लाईफ तसंच जाऊ देऊ नका. तुम्हाला माहीत आहे की लाईफ कधी खतम होईल
तुम्हाला कळणार नाही. पण जितके तुम्ही देवाजवळ राहता तितकं देव तुम्हाला प्रोटेक्ट करतो, तितका देव तुम्हाला चालवितो, तितका देव तुम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून देव म्हणतो की तू चाकून बघ, तू माझ्यावर विश्वास ठेवून बघ, तू माझा हात पकडून चाल, आणि आकाश कपाटे उघडून जर मी तुझ्यावर आशीर्वाद टाकले नाही तर तू मला सांग. म्हणून या चमकणाऱ्या गोष्टीकडे वळू नका. देवाची इच्छा. आणि हा शेवटचा या वर्षीचा संदेश तुमच्यासाठी काय आहे तर तुम्हाला एक प्रोत्साहन चॅलेंज देणारा, की पुढच्या वर्षी मी जेव्हा या पुढच्या वर्षी जातो तेव्हा माझं जीवन मी कशी ठरवते. कारण हे खूप महत्वाचं आहे की आजच्या संदेशाच्या दिवशी तुम्ही निर्णय किंवा डिसिजन घेणे की माझं पुढचं जीवन, माझं पुढचं वर्ष कसं असावं. या गोष्टी माझ्या चुकीच्या आहेत, या गोष्टी माझ्यात वाईट आहे. मी तुम्हाला माझ्या स्वतःविषयी सांगतो. मी जेव्हा प्रार्थनेला बसतो मी देवाला म्हणतो, मला समजते देवा मी खूपदा लेझी होतो यावर्षी. खूपदा मला असं समजतं का देवा काही काही गोष्टीमध्ये मी थोडासा उशीर लावला. या सगळ्या गोष्टीसाठी मी क्षमा मागतो आणि देवाला मागतो की पुढच्या वर्षी मला तू सहाय्य कर का या सगळ्या गोष्टी रिपीट कराव्या नाही. हे मी तुम्हाला माझ्याविषयी सांगत आहे. जेव्हा तुम्ही, कारण लक्षात ठेवा आपल्यातला कोणीच परफेक्ट नाही, पण जर तुम्ही तिथेच म्हणून हे कारण घेऊन जाल तुमची वाढ होणार नाही. कारण देवाची इच्छा आहे का तुम्ही माझ्या सोबत चाला. एक लक्षात ठेवा, कधी तुम्ही हे बघितलं का, जेव्हा लहान मुलगा, हा फोटो जरी तुम्हाला शिकवत असेल, बाप आपल्या मुलाचे जे पावलं आहेत ज्या स्पीडनं तो चालतो त्याच्या स्पीडनं तो चालतो, आहे की नाही. जर त्याचा मुलगा स्पीडनं चालू शकतो तो त्या स्पीडनं चालतो. त्याला माहित आहे की माझा जो मुलगा आहे त्या धावेने किंवा त्या स्पीडनं चालत नाही, याच्यासोबत मला हळूहळू चालावे लागेल. तुमचा बाप, स्वर्गीय बाप तुमच्यासाठी हजर आहे का तुमचा हात पकडून चालण्यासाठी. गरज आहे की तुम्ही सोडू नका. तो तुमच्यासोबत सहाय्य करेल, तो तुम्हाला शिकवेल. आणि म्हणून आजचे जे मुद्दे काही मी तुम्हाला सांगणार आहो यासाठी का प्रॅक्टिकली तुम्हाला समजावं की देवासोबत चालणे म्हणजे काय. पण हे करण्याच्या आधी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल का हो मला हे करणं आहे. का हे महत्वाचं आहे माहित आहे का. देवासोबत चालणे म्हणजे जीवनासंग चालणे. देवाचा जेव्हा तुम्ही हात सोडता त्या लहान मुलाच्या मेळ्यासारखा काय होता, तुम्ही जीवनाचा हात सोडता आणि मरणाचा हात पकडता. कारण देव काय आहे, देव जीवन आहे. कारण देव जीवन आहे आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे का तुम्ही जीवन आणि मृत्यूमध्ये, म्हणजे हे असं नाही आहे का ठीक आहे मला नाही पकडायचं, नाही, तुमची चॉईस जे आहे ती फार भयंकर आहे. कारण देव म्हणजे जीवन, देवासोबत चालणं म्हणजे जीवन आणि देवाचा हात सोडणं म्हणजे मृत्यू. इतकं भयानक ही गोष्ट आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात चालण्यासाठी आणि देवाचा हात पकडून चालण्यासाठी काही मी तुम्हाला मुद्दे देतो. फार सोपी आहे, तुम्हाला कळेल का फार कठीण नाही. एक अजून गोष्ट लक्षात ठेवा, देवासोबत चालणं फार सोपी आहे. देवासोबत चालणं फार सोपी आहे. या जगासोबत चालणं फार कठीण आहे. कारण माहित आहे या जगासंग चालण्यासाठी तुम्हाला खूप मोठा मुखवटा टाकावा लागतो. तुम्हाला खूप मोठं दाखवावं लागते का मी काहीतरी आहे. तुम्हाला खूप मोठ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत हा दिखाव्याच्या करावा लागतात. पण देवासमोर जेव्हा तुम्ही चालता तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा दिखावा करावा लागत नाही. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जेव्हा मागच्या आठवड्यात आपण एकदा बघितलं होतं, देव जेव्हा म्हणतो की माझे जू म्हणजे काय, जे आपण ढोरं जेव्हा चारल्या जातात त्यांच्या खांद्यावर जे टाकल्या जातं आहे की नाही का, दोन्ही जे जानवर आहेत, दोन्ही जे बैल आहेत त्यांच्या खांद्यावर टाकल्या जातं का ते चालावेत. देव म्हणतो का जे लाकूड जे टाकल्या जातं त्याला जू म्हणतं, तो म्हणते माझं सोपं आहे. का सोपं आहे माहित आहे, कारण देवाचे नियम कठीण नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या एका साईडले देव तुमच्या सोबत आहे, दुसऱ्या साईडले जेव्हा तुम्ही राहता काय होतं, देव सगळ्यात जास्त भार स्वतःवर घेतो. म्हणून देव म्हणतो की माझे जू सोपे आहे, माझे ओझे सोपे आहे. आणि म्हणून हे खूप आवश्यक आहे का तुम्ही या नवीन वर्षात जात असताना काही स्वतःसाठी निर्णय करणे. आणि मी तुम्हाला सांगतो जेव्हा पुढच्या वर्षी हा वेळ येईल, जर तुम्ही या नियमावर टिकले आणि तुम्हाला कळेल का देवाने माझं जीवन कसं बदललं. आणि म्हणून तुम्हाला मी जे सांगतो की हा निर्णय घेणे का मला देवाचा हात पकडून चालणे हे आवश्यक आहे, हा निर्णय घेणे तुम्ही आवश्यक आहे. आणि म्हणून काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो, सोप्या गोष्टी आहेत आणि आपल्या जीवनात तुम्ही हे अंमलात आणा. सगळ्यात मोठी गोष्ट
सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे प्रार्थना. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, असं मी काहीच कठीण तुम्हाला सांगणार नाही का नाही अरे बापरे हे कसं करू मी, माझ्यापाशी तर हे आहेच नाही, याच्यासाठी किती खर्च लागते, बापरे मी तर गरीब आहे. बरोबर, हे लय सोपी आहे. मला सांगा, जर तुम्ही देवासंग बोलतच ना तर तुम्ही त्याच्यासंग चालत कसे आहात? कधी असं बघितलं का दोन व्यक्ती बोलत नाहीत पण चालत आहात? नाही. जो बोलत नाही तो चालत सुद्धा नाही. बोलणे म्हणजे काय की रोज देवासंग संभाषण करणे. बोलणे म्हणजे काय? प्रार्थना करणे. बोलणे म्हणजे काय? प्रार्थना करणे म्हणजे काय की देवाला दाखवणे का मी तुझ्यावर अवलंबून आहे. तुम्हाला माहित आहे का, आपण कुठलाही व्यक्ती प्रार्थना का करत नाही? कारण त्याला वाटतं मला देवाची गरज नाही, कारण त्याला वाटतं की मी सगळ्या गोष्टी स्वतःच हँडल करू शकतो, मला देवाची गरज नाही. म्हणून सगळ्यात मोठी एक गोष्ट म्हणजे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे देवासंग बोलणे. विचार करा, प्रार्थना अशी गोष्ट आहे का तुम्हाला डायरेक्ट स्वर्गातील जो देवाचं सिंहासन आहे त्याचा डायरेक्ट ॲक्सेस तुम्हाला आहे. म्हणजे त्या देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, त्या देवासमोर डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता आणि देवा मला या गोष्टी तू दे. किती मोठी गोष्ट आहे. खूप तुमच्यातले लोक जेव्हा मला सांगतात की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मी काय करतो हो की नाही, जो ॲक्सेस मला आहे, जे तुमच्यासाठी ज्या प्रार्थना आहेत त्या सरळ त्या देवाच्या सिंहासनाजवळ घेऊन जातो. देवा हे माझे लोक जे तू मला दिलेत, यांच्या जीवनात या कार्य आहेत, या गोष्टी याच्यात त्यांना सहाय्य कर. आणि हीच गोष्ट देवाची इच्छा आहे का तुम्ही करावी. म्हणून प्रार्थनेसारखं दुसरं कुठलीच गोष्ट नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात जर देवाचा पॉवर पाहिजे, देवाची शक्ती पाहिजे, तर तुम्हाला प्रेयर पाहिजे. ज्याच्या जीवनात प्रेयर नाही त्याच्या जीवनात पॉवर नाही. मला खूपदा माझे खूप सारे लोक काही की नाही खूपदा माझ्याकडे बघतात आणि त्यांना फक्त बाहेरील अरे बापरे किती सारं ह्या गोष्टी याच्याजवळ, पण त्याला आतील समजत नाही. कारण जेव्हा तुमचं अंतरिम जीवन म्हणजे काय, कारण प्रार्थना तुम्ही एकट्यात करता, प्रार्थना तुम्ही कोणाला दाखवण्यासाठी करत ना, प्रार्थना तुम्ही एका कोपऱ्यात जाऊन एकटी वेळ घेऊन फक्त त्या देवासोबत करता. आणि जेव्हा तुमचं पर्सनल वैयक्तिक एकट्यातलं नातं देवासोबत चांगलं, तो काय करतो, तुमच्या बाहेरील गोष्टी आशीर्वादित करतो. बाहेरच्यांना फक्त तुमचे आशीर्वाद दिसतील, त्यांना हे कळत नाही की याचं पर्सनल लाईफ देवासोबत कसं आहे. समजलं? म्हणून प्रार्थनेसारखं दुसरी कुठली गोष्ट नाही. तुमच्या जीवनात प्रार्थना नाही, तुम्ही देवासंग बोलत ना, तुम्हाला मी सांगतो तुम्ही देवाचा हात पकडून चालत ना. म्हणून मी तुम्हाला विचारलं, कधी असं बघितलं का दोघं हात पकडतात पण एका संग बोलत नाही? नाही, ते असं होऊच शकत नाही. म्हणून देवासोबत चालणे म्हणजे काय का देवाचा हात पकडून चालणे म्हणजे काय, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे केली पाहिजे ते म्हणजे काय, प्रार्थना. तुम्हाला माहित आहे का, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त फक्त आपल्या पापाची शिक्षा घेण्यासाठीच पृथ्वीवर नाही आला, तर त्याचं जे जीवन होतं त्या जीवनातून त्याने आपल्याला दाखविलं की खरा मनुष्य कसा जगावा. याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मार्क 1:35 म्हणतं, मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले, म्हणजे येशू ख्रिस्ताने, आणि एकांतात स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. येशू ख्रिस्ताविषयी तो बोलत आहे. विचार करा, ज्या देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, सर्व समर्थ देव ज्याने सगळ्या गोष्टी बनवल्या, तो देव प्रार्थना करतो. आता तुमच्या आणि माझ्यापाशी कुठलं कारण आहे का जर येशू ख्रिस्त प्रार्थना करतो पण मी करू शकत नाही? म्हणून समजलं, कारण देवाने या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या? त्याला प्रार्थनेची गरज आहे काय? त्याने यासाठी केल्या का तुमच्या समोर एक एक्झाम्पल असावं, तुम्हाला समजावं की सब्जेक्शन म्हणजे अवलंबून असणं देवावर फार महत्वाचं आहे. तुम्हाला मी सदैव शिकवत असतो, जोपर्यंत झाडाची फांदी झाडाला कनेक्ट असते तोपर्यंतच हिरवळ आहे. माझ्या जीवनात जसं तुम्ही बाहेरचा आशीर्वाद जरी बघत असाल, जेव्हा मी दुष्काळात पडलो तेव्हा समजून घ्या की हे फांदी तुटली. कुठलीही फांदी त्या रूट संग कनेक्टेड असली तेव्हाच ते फळं, तेव्हाच ते फुलं, तेव्हाच ती हिरवळ असते. म्हणून तुमचं जर देवासोबत तुम्हाला चालणं आहे तर तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रार्थना करणे. तुमच्या जीवनात प्रार्थना नाही, तुम्ही देवासोबत चालू शकत नाही. दुसरी गोष्ट आपण बघू, छोटे मुद्दे आहेत, बायबल वाचणे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं
हे तुम्हाला जरी कठीण वाटत असतील, पण हे ऐकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सोपी आहे. बायबल वाचणे, बायबल हा असा देवाचा शब्द, इतका पॉवरफुल टूल आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काही करून घ्या, हे आध्यात्मिक युद्ध आहे. शैतान तुम्हाला कोणालाच घाबरत नाही, ना मला घाबरतो ना तुम्हाला घाबरतो. तुम्ही अशा एका शत्रूला, ज्याला तुम्ही बघू शकत नाही, प्लस त्याच्यापाशी इतके मोठे चमत्कार करण्याची शक्ती आहे, त्याला कसे तुम्ही हरवू शकता? 2 गोष्टीद्वारे, एक प्रार्थना, दुसरा देवाचा शब्द. जो व्यक्ती घुटण्यावर आहे या जगातला, शैतान त्यालाच घाबरतो. कारण त्याला माहित आहे की आता हा देवासंग बोलत आहे, दुसरा हा देवाचा शब्द वाचत आहे. ही जेव्हा गोष्ट तुमच्या जीवनात तुम्ही करता, जेव्हा तुम्ही देवाचा शब्द वाचता, तेव्हा कुठं शत्रू तुमच्यापासून पडतो. त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट तुम्हाला शैतानापासून वाचू शकत नाही. म्हणून बायबल वाचणे, देवाचा शब्द वाचणे, हे कधी विचार करा. प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगतो, बायबल घ्यायला बसा, सगळ्यात आधी तुम्हाला जांभोळ्या येतील, सगळ्यात आधी तुम्हाला कामं येतील, सगळ्यात आधी तुम्हाला फोन येतील. तुम्हाला समजेल का हे सगळं जग तुमच्या या प्रक्रियेच्या विरुद्ध जात आहे. का? कारण या गोष्टीसाठी, कारण शैतानाला हे आवडत नाही. पण जेव्हा तुम्ही टिकून राहता, देवाचा शब्द, देवाचा बायबल हे जेव्हा वाचता, दुसरं जेव्हा तुम्हाला देवाचे वचन माहीत आहे, आणि जेव्हा शैतान तुम्हाला मोहात टाकतो, जेव्हा तो तुम्हाला काय करतो, फसवण्याचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा तो शंका टाकतो, आता जेव्हा तुम्हाला देवाचे वचन माहीत आहे आणि देव म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाही, शैतान म्हणतो कोणता देव, कधी तू पाहिला, कधी असं आहे का? पण तुम्हाला बायबल माहीत आहे. आता काय करता? बायबल तुमच्यासाठी देवाच्या वचनाची तलवार आहे, ज्याच्यामुळे शैतान जो तुमच्यावर हमला करतो, शैतानाचा हमला कधी कशावर असतो? सगळा तुमच्या विचारावर, सगळ्या तुमच्या विचारावर. म्हणून तुमचा माइंड जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचा असेल, लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीचा माइंड गेला तो व्यक्ती पूर्णच गेला. म्हणून सगळ्यात मोठं काय? आपलं माइंड प्रोटेक्ट करणं. आणि म्हणून मी तुम्हाला शिकवत असतो का एका वेळेस तुमच्या माइंडमध्ये देवाने आपल्याला असं बनवलंच आहे का एकच विचार राहू शकतात. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाने त्याला भरता, काय होतं? शैतानासाठी जागा राहत नाही. पण जर तुमचं माइंड तुम्ही खाली ठेवता, काय होतं? शैतान सगळ्या गोष्टीद्वारे, रागाद्वारे, लोभाद्वारे, क्रोधाद्वारे, सगळ्या गोष्टीने, कारण तुमचं माइंड तुम्ही खाली ठेवलं. आणि म्हणून देवाचा शब्द आहे. तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल, देवाच्या वचनावर त्याचा हात पकडून चालायचं असेल, पहिले तुम्हाला प्रार्थना करणं आवश्यक आहे, दुसरं तुम्हाला बायबल वाचणं आवश्यक आहे, तिसरं जे आपण बघू, तुम्हाला काय करणं आवश्यक आहे की पाप आणि मोहापासून पळणे. याचा अर्थ काय होतो? सोप्या शब्दात, तुमच्या जीवनात असा कुठलाही मित्र, कुठलीही अशी गोष्ट, कुठलीही अशी सवय, कुठलीही अशी गोष्ट जे तुम्हाला देवापासून दूर नेते, ते तुम्हाला कट करावं लागेल. तुम्हाला निवडा लागेल. सोपी गोष्ट आहे. तुम्हाला जीवन पाहिजे का मृत्यू पाहिजे? कुठलाही असा मित्र, तुम्हाला मला हा फार आवडतो, तुला ठरवावं लागेल का तुला मित्र पाहिजे का तुला देव पाहिजे. म्हणून कुठलीही अशी सवय, कुठलाही तुमचा स्वभाव, कुठलीही अशी गोष्ट जे तुमच्यात आणि देवात तुम्हाला विश्वासू ठेवण्यात काय करते, अडथळे आणते, ती गोष्ट तुम्हाला कट करावं लागेल. त्याला कुठले शॉर्टकट नाही. तुम्हाला त्या गोष्टीविषयी नकार द्यावा लागेल. कुठलाही मोह असू द्या, जगिक गोष्टी असू द्या, कुठलाही छंद असू द्या, कुठलेही पाप असू द्या, तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघावं लागेल. कारण एक गोष्ट आहे, तुम्हाला मी सांगतो, एका उदाहरणाला मी तुम्हाला सांगतो, हो की नाही. कारण पाप जे असतं ते काय करतं, सगळ्यात आधी तुम्हाला देवापासून दूर नेतं. सुरुवातीला आपल्याला बरं वाटतं, सुरुवातीला आपल्याला चांगलं वाटतं. म्हणून मी तुम्हाला एका अमेरिकेच्या व्यक्तीविषयी तुम्हाला सांगितलं होतं. त्या स्त्रीने काय केलं, सापाचं लहान पिल्लू आणलं. ते लहान असताना, कारण अमेरिकेत खूप साऱ्या गोष्टी कसे लोक काही पाळतात. मी ज्या अपार्टमेंटमध्ये होतो, एकदा ती स्त्री, एक जी मुलगी आली, ते पांढरा उंदीर घेऊन आली. तिचं ते जानवर होतं, पांढरा उंदीर. म्हटलं रे बापरे, हे तर म्हटलं नवीनच बघितलं. म्हणून अशा सगळ्या गोष्टी लोक ते पाळतात. तर त्यातली एक जी होती, तिनं काय केला, एक साप पाळला. आता तो लहान असताना तो साप काय करत होता, चांगला बरा तिला खेळताना असा वगैरे सगळा वाढत होता. पण आता तो साप आहे, तो लहानच राहणार नाही, तो वाढणार. आणि त्याचा स्वभावच आहे डसणे.
आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना माहीत होतं की अशी हिची सवय आहे. ते लोक तिच्यापासून दूर पळत होते. काही कालावधीनं जेव्हा ती कधीच दिसली नाही, यांनी पोलिसांना फोन केला की हे घर उघडत नाही आहे, हे चेक करा. पोलीस जेव्हा आले, बघितले काही मेलेली होती. का? कारण जो साप तुम्ही ज्याला पाळलं, ज्याला तुम्ही या गोष्टी केल्या, तो तुम्हाला डसला. तसंच पाप आहे. तुम्ही त्याला सोडत ना. आज तुम्हाला ते मऊ मऊ चांगलं आनंद देणारं असेल, ते तुम्हाला खाऊन टाकेल, तुम्हाला खतम करून टाकेल. कारण पाप असतोच यासाठी. म्हणून मी तुम्हाला मागेही सांगितलं, सैतान जेव्हा तुम्हाला मोह देतो, तो काय करतो? तुम्हाला फक्त त्याचेच आनंद दाखवतो. जसं सोपी गोष्ट, एखादा व्यक्ती दारू तो का पितो? कारण त्याला आठवतं, अरे हे जे पहिला जो कश किंवा ही पहिली जे ड्रिंक आहे ना, हे घेतल्यावर जो मजा येते हे लय सही असते. तर हा काय करतो? सैतान त्याच्या विचारासंग काढतो. सैतान त्याला हे सांगतो काय का, तू पुढं पेत असताना एक लक्षात ठेव, तुझ्या किडन्याही जाऊ शकतात. नाही, तो तुम्हाला अंत शिकवत नाही, तो तुम्हाला गेट दाखवतो की याच्यातून तू घे आत धर. आणि त्याच्यामुळे मनुष्य मोहात पडतो आणि तो काय करतो? खतम होतो. म्हणून हे खूप महत्वाचं आहे का तुमच्या जीवनातली अशी कुठलीही मैत्री, असा कुठलाही मित्र, कुठलीही सवय, कुठलंही पाप, कुठलीही गोष्ट जे तुम्हाला पुढील वर्षात या दिवसापासून तुम्हाला माहित आहे की हे मला पापाकडे, हे मला देवापासून दूर घेऊन जाईल, त्याला कट करणे, त्याला ठेवणे नव्हे. कारण तुम्ही त्यात फसून जाल. आणि म्हणून एक वचन मी तुम्हाला सांगतो, लूक 9:23 म्हणतो, आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. आपण काय शिकत आहोत? देवासोबत चालणे. नाही, माझी हे मैत्रीण मला फार आवडते, माझे मित्र फार आवडतात, माझी सवय फार आवडते, या जगातला लोक फार आवडते. तुम्हाला ठरवा लागेल तुम्हाला जीवन पाहिजे का मृत्यू, आणि जे तुमची निवड तेच तुम्हाला भेटेल. म्हणून तिसरं आपण बघितलं की आपण पापापासून आणि मोहापासून पडणे. चौथं आपण बघणार आहोत, दररोज स्वतःला स्वच्छ ठेवणे. दररोज स्वच्छ ठेवणे याचा अर्थ काय असतो? आपण या जगात असताना जेव्हा आपण देवाचा मार्ग, ख्रिस्ताला आपण स्वीकारलं, कारण देव पवित्र आहे, आणि त्याच्यापासून जर तुम्ही तारण स्वीकारलं, त्याने काय केलं? तुमच्या पापाची क्षमा केली. पण तुमचा हा जो शारीरिक स्वभाव आहे आणि जगातल्या या सगळ्या गोष्टी आहे, त्या सदैव तुम्हाला पापात आणि मोहात टाकतं. याचा अर्थ हा नाही अरे जमलं म्हणतं मग पाप तर होणारच नाही. तुम्हाला स्वतःला स्वच्छ रोज करावं लागेल, तुमच्या विचाराद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे. मी माझे पाप सांगतो, ठीक आहे? आता या गोष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा मी गाडी चालवतो, हो की नाही, गाडी चालवतो, तुम्हाला एखाद्याने कट केला, हो की नाही, जसं सागर ऑटो चालवतो, अंकल एखाद्याने जसा कट केला, सगळ्यात आधी काय वाटते आपल्याला? मी चाललो होतो, याने कट मारला. कारण आपला हा पापी स्वभाव आपल्याला काय सांगतो की आपण काहीतरी आहोत, हा पूर्ण रोडच माया आहे, कोणीच व्यक्ती माया आळवा आला नाही पाहिजे, मी सरळ गेलो पाहिजे, सगळे थांबले पाहिजे. अरे बाबू नितीन साहेब येत आहे, बरोबर? कारण आपल्याला जो गर्व आपला आहे, हो की नाही, आपल्याला असं वाटते का कोणीच मला कटने मारला पाहिजे, कोणीच मला हॉर्नने मारला पाहिजे. आणि हे जेव्हा करत असताना साहजिकच तुमच्या मुखातून काय करता? तुम्ही राग बाहेर आणता. आता हे काय झालं? पाप. समजलं? कारण आपल्याला वाटतं की मी काहीतरी आहे बा, असं कसं कोणी मला हे करू शकतो? हा झाला मनुष्याचा गर्व. मी तुम्हाला माझ्याविषयी सांगत आहे. आता हा दुसऱ्या व्यक्तीविषयी राग घेऊन तुम्ही मला म्हणाल का मी प्रार्थनेला बसतो, देवाला तुमच्या प्रार्थना ऐकायच्या नाही. घाणेरड्या ताट्यातून कधीही देव तुमच्या प्रार्थना ऐकत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण विचारतो. जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि तुम्ही एखादं मातीचं काम केलं, हो की नाही, तुमचे हात घाणेरडे आहेत, तुम्ही त्याच हातानं जेवता का त्याच हाताचे 3-4 बोटं जाऊ दे, एवढेच तर घाण आहे, या 2 याने पाहू दे मी घास खातो होते? नाही, तुम्हाला स्वतःला क्लीन करावं लागेल, आपले स्वच्छ हात करावे लागेल, तेव्हा तुम्हाला जेवण घेता येईल. तसं आध्यात्मिक जेवण, देवासंग बोलणं, तुम्हाला तुमचं जीवन रोज क्लीन करावं लागेल. तुम्हाला रोज याविषयी की देवा माझी क्षमा कर, ज्याही कळत न कळत. विचार करा, आपल्या प्रत्येकाला माहित आहे की आपण कुठं चुकत आहे, कुठं पाप करत आहोत. पण जर आपण असं म्हणतो की नाही माझे कितीही पाप असू दे तरी मी प्रार्थना करतो, बायबल वाचतो, असं होणार नाही.
म्हणून क्लिन्झिंग म्हणजे स्वतः स्वच्छ असणे हे फार महत्वाची गोष्ट आहे. का माझं जीवन देवासमोर स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून देवाचे वचन सांगतं का जेव्हा तुम्ही आपले पाप कबूल करता देव सहज तुम्हाला क्षमा करतो. पण कबुली हे आवश्यक आहे की मी चुकले, हे जे माझं करत आहे हे अच्छा. एक लक्षात ठेवा, कबुली म्हणजे हे थोडी आहे देव म्हणतो अरे तू हे केलं काय, मला माहीतच नाही. कबुली म्हणजे देवाला जे माहीत आहे तेच देवाला सांगणं. बरोबर असं आहे काय? अच्छा मला माहित नाही नितीन तू असा करत होता, बरं झालं तू कबूल केलं. त्याला तुमच्याविषयी माझ्याविषयी सगळ्या गोष्टी माहीत आहे. फक्त कबुली म्हणजे काय तर आपण दाखवतो का मी खरंच पश्चाताप करत आहे, माझी क्षमा कर देवा, ह्या गोष्टी मी चुकले, माझी या गोष्टीविषयी क्षमा कर. आणि त्याच्यामुळे काय होतं देव म्हणतो लगेच तुम्हाला क्षमा करतो. याला काय म्हणतं आत्मिक क्लिन्झिंग. का हो माझ्या जीवनात. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो मी जो देव तुम्हाला शिकवतो स्वर्गातील जो पवित्र देव त्याला पाप चालत नाही. आणि म्हणून सगळ्यात मोठं आहे की क्लिन्झिंग करणे. आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट. चौथी पाचवी गोष्ट आपण बघू की आत्म्याने चालणे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खूप साऱ्या लोकांना किंवा आपल्याला वाटतं आत्म्याने चालणे म्हणजे काय, हा जगिक शो करतात खूप सारे लोक. आत्म्याने चालणे म्हणजे काय, खूप साऱ्या चर्चमध्ये जातात, त्यांना वाटतं अरे याच्या अंगात काहीतरी आलं बा, अरे म्हणून हा आत्म्याने चालून आला. एखाद्याला वाटते तो अन्य भाषा बोलतात, त्यांना वाटते अरे हा मराठी सोडून काहीतरी अबल 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 करून आला, याच्यात आत्मा आला बा. ओके नाही, हे सगळ्या खोट्याड्या गोष्टी आहे. आता मी तुम्हाला शिकवतो आत्म्याने चालणे म्हणजे काय. आत्म्याने चालणे म्हणजे का जर येशू ख्रिस्त तुमच्या जागी त्या ठिकाणी जर आहे आणि ती परिस्थिती तिथे आहे तर येशू ख्रिस्ताने काय केलं असतं, जो निर्णय त्याने घेतला ते तुम्ही करा. समजलं? जेव्हा एखादा तुमच्यावर राग घेतो, एखादा तुमच्यावर थुकतो, कारण प्रभू येशू ख्रिस्तावर या सगळ्या गोष्टी केल्या, येशू ख्रिस्ताने काय केलं त्याला क्षमा केली. म्हणून जे येशू ख्रिस्ताने केलं असतं, आत्मा कोणापासून, देवाचा आत्मा तारल्यानंतर तुम्हाला भेटतो. आणि येशू ख्रिस्ताने ज्याही गोष्टी केल्या असत्या, जसं पुन्हा एकदा सोपी करून सांगतो, मला सांगा आपले फोन, ओके नाही, आपलं ऐकणं, आपलं बोलणं, आपलं वाईट बोलणं, आपलं लबाडी करणं, तुमच्या जागी जर देव तिथे असता, कारण देव आत्मा आहे बरोबर, देव जर तुमच्या जागी असता तर देवाने जे भूमिका घेतली असती ते भूमिका करणे म्हणजे आत्म्याने चालणे. समजलं? सगळ्यात सोपी तुम्हाला सांगितलं का या परिस्थितीत हे करत असताना देव जर माझ्या जागी असता तर त्याने जे केलं असतं ती गोष्ट मी करते, त्याला म्हणतात आत्म्याने चालणे. सगळ्यात सोपी. समजलं? म्हणून आत्म्याने चालणे म्हणजे असं काहीतरी करणे, अरे बापरे याच्यात आत्मा आला. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याच्यात आत्मा आला, पण तो दूषित आत्मा आला, तो देवापासूनचा आत्मा नव्हे. आत्म्याने चालणे म्हणजे जे देवाला आवडते तीच गोष्ट करणे, जे देवाला आवडते तेच वागणूक देणे, जे देवाला आवडते तेच बघणे, जे देवाला आवडते तेच मैत्री ठेवणे, जे देवाला आवडते त्याच गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणणे, त्याला म्हणतात आत्म्याने चालणे. समजलं? शेवटचा आपण एक मुद्दा बघू. देवावर विश्वास ठेवणे, स्वतःच्या समजुतीवर नाही. एक लक्षात ठेवा, आपली स्वतःची समजूत आपल्याला फसवेल. आपल्या स्वतःची समजूत तर हेही सांगते आपल्याला की चर्चची काही आवश्यकता नाही, बरोबर. आपली स्वतःची समजूत आपल्याला देवापासून दूर घेऊन जाईल. तुम्हाला आणि मला काय वाटते हे काहीच फरक पडत नाही. देवाचे वचन काय सांगतं, देवाचं सत्य काय सांगतं. आणि जेव्हा देवाच्या वचनावर तुम्ही पकडून आहात, त्याच्यावर विश्वास ठेवून आहात, तो तुम्हाला काय करेल, सुरक्षित ठेवेल. म्हणून स्वतःच्या विचारावर नाही. आपले विचार, मनुष्याचे विचार एवढे घाण आणि वाईट आहे, तो कितीकही पाप करतो तरी आपले विचार काय सांगतं आपल्याला. तुम्हाला मी मागच्या संडेला सैतानाविषयी सांगितलं. तो काय म्हणतो, तुझं बरोबरच आहे, तू जे पाप करत आहे तुझं बरोबर आहे, तू केलंच पाहिजे, कारण तुझा दोष नाही, तो त्या बाकीच्यांचा दोष आहे. आणि असा सैतान काय करतो, प्रत्येकाला फसवतो. पण तुम्ही जेव्हा स्वतःच्या समजुतीवर अवलंबून न राहून देवावर जेव्हा अवलंबून राहता, तेव्हा काय होतं, तुम्ही देवासोबत चालत आहात. कारण मी स्वतःवर नाही, ओके नाही. जसं मी तुम्हाला लहान मुलाचं उदाहरण सांगितलं, त्याला आपल्या बापाचा हात पकडणं बिलकुल आवडलं नाही. त्याची समजूत काय होती, तू कुठे चालला हात पकडून, तुम्हाला समजतं का नाही, इथं पहा ना काय झुले लागले आहे, इथं बघा किती चमचम आहे, इथं बघा किती खेळणे आहेत, इथं काय आहे, आणि तुम्ही मला. या मुलाची समजूत काय होती, नाही मला हात सोडून इकडे पळायचं आहे.
आणि तुम्ही बघितलं की जेव्हा तुम्ही स्वतःच्या समजुतीवर अवलंबून आहात, तुम्ही आपल्या बापाचा हात सोडता, देवाचा हात सोडता आणि हारून जाता, आणि शेवटी एक येते तर फक्त निराशा. का? कारण तुम्ही स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहिले, तुम्ही स्वतःच्याच विचाराचा देव बनवला. माझ्या कुटुंबियांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवले, सोपी आहेत, कठीण नाही. जेव्हा तुम्ही निर्णय घेता, एक लक्षात ठेवा, जेव्हा मी हात पकडण्याचं उदाहरण दिलं, हे काय आहे? दोघाही व्यक्तीचं काय आहे? दोघाही व्यक्तीची क्रिया आहे. तुम्ही त्याला हात द्या आणि तो पकडून ठेवतो, बरोबर? तुम्ही जेव्हा हात सोडता, तो जबरदस्ती तुम्हाला पकडून ठेवू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही निर्णय घेता, तुम्ही म्हणाल का मी तर फार दूर आलो, मला माहीत नाही. एक गोष्ट सांगू, जेव्हा तुम्ही तुमच्या बापाचा हात सोडून म्हणजे देवाचा हात सोडून निघाल, देव तिथेच उभा राहून वाट बघतो का तुझं जर झालं असेल, तुला जर सत्य समजलं असेल, तू परत ये, माझा हात पकड, मी तुझ्यासोबत आहे. तुम्ही कधीही इतक्या दूर कधीच जाऊ शकत ना का जिथपर्यंत देव तुम्हाला हात देऊ शकत नाही. गरज काय आहे? का तुमचं पलटणं. जसे तुम्ही पलटले, माहीत आहे, देव तुम्हाला तिथंच सापडेल. तुम्हाला वाटेल अरे मी तर फार दूर गेलो होतो, मला वाटलं आता देव सापडेल का नाही. तो म्हणेल नाही, जसा तू पलटला मी तिथेच उभा आहे, तुझी वाट बघत आहे का तू ये. इतका देव प्रेमळ आहे. पण गरज काय आहे? तुमचं पलटणं. कोणीच व्यक्ती इतका दूर कधीच जाऊ शकत नाही का तो देवापासून हमेशासाठी निघून जाईल, जोपर्यंत तुमच्यापाशी वेळ आहे. ओके नाही? आजचं वचन, आजचा संदेश, आपण सगळे याच्यातला एकही परफेक्ट नाही, मी स्वतः परफेक्ट नाही, पण तिथे थांबून चालणार नाही. आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनाची गरज आहे ते बदलणे, त्याच्यावर चालणे, आपलं जीवन स्वच्छ ठेवणे. आणि मी तुम्हाला सांगतो, जी शांती हृदयात येईल, मी हे नाही म्हणत का तुमचे घरं आशीर्वादित होतील, तुमच्यापाशी पैसा येईल, तुम्हाला फार आरोग्य भेटेल, नाही. त्या सगळ्या गोष्टी असताना कारण तुम्ही देवाचा हात पकडून आहात, तुमच्यापाशी ते शांती राहील. ओके नाही? आणि जे शांती देवापासून चालण्यासोबत येतं, तशी कुठलीच गोष्ट या जगात नाही. म्हणून मी आशा करतो की आजचा संदेश तुमच्यासाठी, का नवीन वर्षात जात असताना माझं जीवन कसं असलं पाहिजे, या गोष्टीतल्या कुठल्या गोष्टी मी मिस करत आहे. प्रार्थना करणे, बायबल वाचणे, पाप आणि मोहापासून दूर पडणे, दररोज स्वतःला स्वच्छ ठेवणे, आत्म्याने चालणे आणि देवावर विश्वास ठेवणे, स्वतःच्या समजुतीवर नाही. या गोष्टी जेव्हा तुम्ही आपल्या जीवनात टाकता, हो की नाही, आणि हे तुमची लाईफस्टाईल होते, हे जेव्हा तुम्ही काय करता, हे तुम्हाला, हेच मला जगणं आहे आणि हेच आहे देवाला हात पकडून चालणे. एक जीवन आहे, लक्षात ठेवा. त्या लहान मुलाच्या मेळाव्यासारखे करू नका, कारण एकदा फार दूर निघून गेले आणि जर वेळ संपते तेव्हा तुम्ही स्वतःला दुरुस्त करू शकत नाही. पण आजचं जर वचन, आजचा संदेश तुमच्या संग बोलला असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या प्रत्येकाला गरज आहे, कोणीच परफेक्ट नाही. तुम्हाला मी माझ्या गोष्टी सांगितल्या, माझ्या गोष्टी काही आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही, ते मला सुधारणं आहे. तसं तुम्हाला माहीत आहे की माझ्या जीवनात मी इथं फसत आहे, आणि जसे तुम्ही निर्णय घेता देव तुम्हाला सहाय्य करेल. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू. हालेलुया. धन्यवाद मानतो. होय प्रभू, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी माझ्या राजा. होय प्रभू, आम्ही प्रत्येक व्यक्ती प्रभू आमच्या पापामुळे, आमच्या गोष्टीमुळे आम्ही कमी पडतो. पण परमेश्वरा, वचन सांगतं की जेव्हा प्रभू आम्ही परमेश्वरा, होय प्रभू, जेव्हा आम्हाला प्रभू तुझी गरज होती, योग्य वेळी तू आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. होय प्रभू, मी प्रार्थना करतो, जेही तुझ्या वचनातून आणि परमेश्वरा, जेही तुझ्या संदेशातून, तुझ्या इच्छेतून परमेश्वरा, ज्या गोष्टी आम्ही सांगितल्यात, आम्ही ऐकल्या, आम्हा प्रत्येकाला, आम्ही प्रत्येकजण स्ट्रगलमध्ये आहोत, आम्ही प्रत्येकजण कुठे ना कुठे प्रभू मागे पडत आहोत. प्रार्थना करतो प्रभू, आज तो निर्णय आम्ही घ्यावा, विश्वासू राहावं, तुझ्या वचनात आम्ही चालावं माझ्या राजा. आणि ज्याही गोष्टी आजच्या वचनाद्वारे मला कळल्या, आपल्याला कळल्या परमेश्वरा, की आम्ही इथे दूर पडत आहोत, त्या सुधाराव्या. आपलं जीवन स्वच्छ ठेवावं माझ्या राजा. प्रार्थनेत राहावं, बायबलमध्ये राहावं, चर्चमध्ये राहावं, आणि प्रभू आपलं जीवन परमेश्वरा तुझ्यासाठी जगावं. होय प्रभू, दुसरी या जगात कुठलीच जागा नाही परमेश्वरा. होय परमेश्वरा, जे आनंद, जी शांती तुझा हात पकडून तुझ्यासोबत चालून येते. प्रार्थना करतो, इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या स्ट्रगलमध्ये त्यांना आशीर्वादित कर. होय परमेश्वरा, ज्याही त्यांच्या काळज्या, चिंता, विनंत्या, होय प्रभू, या वर्षी प्रभू ज्याही गोष्टी होत्या त्या प्रत्येकात त्यांना प्रभू तू सांभाळलं, तुझे धन्यवाद मानतो. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो.
होय प्रभू, तू त्यांच्यावर प्रेम करतोस आणि म्हणून परमेश्वरा तू त्यांना या चर्चमध्ये जोडलंस, तुझं सत्य ऐकण्यासाठी संधी दिली. आणि प्रार्थना करतो त्यांच्या ज्याही गरजा आहेत, ज्याही विनंत्या आहे, होय परमेश्वरा प्रार्थनेद्वारे, कारण आजचा सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही शिकलो परमेश्वरा की प्रार्थना म्हणजे देवासंग बोलणे, देवाला हाक मारणे. आणि होय परमेश्वरा, या सगळ्या गोष्टी प्रभू प्रार्थनेद्वारे तू त्यांना पुरवू शकतो, बरा करू शकतो. धन्यवाद देतो. जे ऑनलाईन आहेत त्यांना तू विश्वासू ठेवलं, जे प्रभू या चर्चमध्ये आहेत, होय प्रभू या रविवारचा, होय प्रभू या वर्षीचा शेवटचा रविवार, आणि होय प्रभू त्यांना तू या चर्चमध्ये आणलं, वर्षभर आशीर्वादित ठेवलं. ज्याही गोष्टी अडचणी, ज्याही गरजा होत्या, त्या सगळ्यातून तू त्यांचा हात पकडून होता. होय प्रभू, आम्ही जर तुझ्यापासून दूर गेलो आहो, पुन्हा आम्ही वळून तुझ्या जवळ यावं आणि तुझा हात पुन्हा पकडावा आणि तुझ्यासोबत चालावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. आजच्या भक्तीसाठी, आजच्या संदेशासाठी धन्यवाद मानतो. तुझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद मानतो आणि प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी. नवीन वर्षात आम्ही जात असताना हे नवीन व्यक्ती, नवीन निर्णय आणि नवीन गोष्टी ज्या आम्ही तुझ्या वचनातून बघितल्या आहे, त्या आपल्या जीवनात अंमलनात आणून प्रभू आमचं पुढचं आयुष्य आम्ही जगावं, विश्वासू राहावं आणि तुझ्या गौरवात चालावं, तुझा हात पकडून चालावं. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.